हिंदी सक्तीवरती सही केली असेल असं त्यांचं म्हणणं असेल, तर मराठी रंगभूमीचं दालन रद्द करण्यावरती तुम्ही का सही केली? मराठीचं रंगभूमीचं दालन जे मी चौपाटीवरती उभं करण्यासाठी सगळी मान्यता वगैरे त्याच्यावरती मी सही केली होती. ती सही करण्यामुळे तुम्ही आणत. मराठी भाषा भवनाचं काम कुठपर्यंत आलं? माझ्या हस्ते भूमिपूजन झालेलं, अजित पवार होते, त्याच्यानंतर आणि परत काहीतरी केलं, पण पुढे काय? म्हणजे ही सगळी थातूर मातूर उत्तर. आणि खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडनं मला एवढ्या खोट्याची अपेक्षा नव्हती. साहेब तुमची आता मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. पण मी सत्तेसाठी तडजोड करणारा नाही असं एकनाथ शिंदेंनी विधान केलं. काय अनेकांनी सत्तेसाठी तडजोड केली, मी तडजोड करणारा नाही असं तडफड करणार आहेत. तडफड त्यांना तडजोडीची गरज नसते. तडफड राहतात ते. त्यांच्या मला वाटतं स्वप्नात हल्ली रेड्याचं भूत येतं असं म्हणतात. प्रयत्न चालू आहे, त्याकडे कसं पाहता? सबसे पहले बाला साहब जी ने इसकी मांग की थी 1986 में। सांगली के इस्लामपुर का नाम आज बदल दिया गया, ईश्वरपुर रखा गया है। बाला साहब ने 1986 में सबसे पहले इसकी मांग की थी। हाँ तो अच्छा है ना, लेकिन साथ ही साथ आपका कारोबार भी बदलो ना। कारोबार भी बदलो। सिर्फ नाम बदल कर क्या होगा? नाम बदला अच्छा किया आपने, लेकिन कारोबार भी बदलो। गुंडागर्दी करने वाले आपके अगल बगल घूम रहे हैं, उसमें भी बदलाव करो। कुछ अच्छे लोग ले लो, मतलब मैं नहीं, बाहर के जो है मुख्यमंत्र्यांसोबत तुमची आता भेट झाली. आता नाही त्यावर काय काय चर्चा? विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेता प्रश्न होता. सत्तेमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती. बघा, मी आता तुमच्याकडे येण्याच्या आधी प्रिंट मीडियाशी बोललो आणि चड्डी बनियन गँगचा उल्लेख केला. आता चड्डी बनियन म्हटल्यानंतर एक जाहिरात आहे, ही अंदर की बात है. विरोधी पक्षनेता आईच्या नावावर असलेल्या हो, त्यांनी अनेक परवानी पुरावे समोर ठेवलेत. आता बघूया आता काय कारभार करतात. जे बदल मी म्हटलं ना, आता काय बदलतात बघूया. अरे आता असं आहे ना, मी तेच म्हणतोय की कोणी कोणाला भेटू नये असं आहे का? आणि मी भेटलो ते सर्वांच्या समोर भेटलेलं आहे. आणि भेटल्यानंतर हिंदी सक्ती नको हे त्यांना मी तुमच्या माध्यमातून म्हणजे प्रिंट मीडियातनं वगैरे जे काही विविध तज्ञांनी लिहिलेले लेख होते त्याचं एकत्रित संकलन करून हिंदी सक्ती का नको ते एक संकलन करून मी त्यांना पुस्तिका भेट दिली. म्हणून एक शायरी म्हटली आहे. पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, पण शेतकऱ्यांच्या कुठल्याही कर्जमाफीवरती कोणी बोललेलं नाही, महागाईवर कोणीच बोललेलं नाही ना, त्यांना हमी भावाबद्दल बोललेलं नाही. नाही, महाराष्ट्राला मी तेच माझं सुरुवातच मी त्यांनी केली होती की ज्या एका अपेक्षेने महाराष्ट्रातली जनता या अधिवेशनाकडे बघते, ज्या एका अपेक्षेने ते लोकप्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणजे तिथल्या जनतेला वाटतं की हा माझा प्रतिनिधी आहे, हा माझ्यासाठी तिकडे आवाज उठवेल आणि न्याय मिळवून देईल. आज शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा तशीच राहिलेली आहे. लाडक्या बहिणींना सुद्धा काय मिळते असं वाटत नाही. 1 रुपयात पीक विमा मिळत होता, तोही बंद झालेला आहे. हमी भाव मिळत नाहीये. उलट मध्ये मी पेपरमध्ये पाहिलं होतं की शेतकरी एवढ्या कर्जामध्ये डुबलाय की त्याला शेत नांगराला बैल सुद्धा हे गहाण टाकावे लागत आहेत आणि त्याला ते नांगराचं जोकड स्वतःच्या खांद्यावर घेऊन नांगरावं लागतंय आणि त्याने नांगरलेलं ते धान्य आपण बेशरमपणाने खातोय आणि तो मात्र तडफडतोय. हे सगळ्यांसाठी लज्जास्पद आहे. नियुक्त करण्यात आले नाही विधानसभेत. मी बोललो ना आता त्याच्यावरती. शिंदे म्हणताय वेळ येईल म्हणजे नाही, वेळ केव्हा येईल? जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा. जसं त्यांनी 2000 किती नाही 19च्या वेळेला केलं होतं ना, काय त्याच्या आधी कर्जमाफी जाहीर केली, सगळे शेतकरी फसले. मी तसं नव्हतं केलं. मी माझ्या मुख्यमंत्री काळाच्या पहिल्या नागपूरच्या आणि माझं एकच अधिवेशन झालेलं नागपूरला मुख्यमंत्री म्हणून, त्या पहिल्या अधिवेशनात कोणीही न मागता 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज हे मी स्वतःहून मुक्त केलं होतं. त्याला मी माफ म्हणत नाही, कारण माफी ही गुन्हेगाराला द्यायची असते. मुक्ती मी मुक्त करणारा एवढा कोणी मोठा नव्हतो, पण आपल्या अन्नदात्याला तर 2 लाखाच्या त्या ओझ्याखालनं मुक्त मी केलं होतं आणि तालबद्ध तो कार्यक्रम होता. त्याच्याप्रमाणे मी करून दाखवलं होतं. यांची वेळ ही निवडणुकीच्या तोंडात जसं लाडकी बहीण योजना यांनी आणली आणि नंतर बहिणींची फसवणूक झाली, तसंच हे शेतकऱ्यांची फसवणूक करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू नागपूरला. हिंदी
मराठी मराठी इंग्लिश तर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, शेतकरी कर्जमाफीची घोषणा ही